नमस्कार, एनडी महाराष्ट्रमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी आहे माजलगाव तहसील कार्यालयासमोर आणि आपण पाहता की या ठिकाणी जे बंजारा समाजाच्या महिला आहेत ज्यांना की महाराष्ट्रामध्ये लामाण समाज म्हणतात, ते नेमकं ह्यासाठी कशासाठी बसले आहेत त्यांचं आपण जाणून घेऊ की याडी कशासाठी आपण इथे आलात। पगारासाठी नेमकी पगार का नाही। हां, आमचे नवरे मेले गेले, आम्ही कशावर खावा? बर, आमचे विचार कवा करायचं? बर, शेत नाही, पोत नाही, काय नाही आम्हाला। हां, तुम्हाला शेत नाही आहे, मग तुम्हाला वाटतं की आम्हाला पगारी भेटावत? आम्हाला पगारी भेटावं, आम्हाला काही नाही। पण याडी ती पगार भेटण्यासाठी एक प्रोसेसर असती, एक प्रोसेस असती, तसे तुम्ही फॉर्म भरलेत का? भरले नाही तर भरायचे आता लाडकी बाईचं का फॉर्म आहे, हां, भरायचे। बर, त्याच्यामध्ये बी आमची वय बसत नाही, तिकडे वय बी बसत नाही, इकडे पगार बी भेटत नाही। पगार बी भेटत नाही, काय करावं? बर, बर, कोणत्या गावचे आपण? तालकटचं, बर, तालकटचे आहेत। मग याडी कसं असतं की पगार जर तुम्हाला लागायची असेल तर तुम्हाला अर्ज द्यावा लागेल, तलाठ्याकडे जावं लागेल, ते तसं काय केलं का तुम्ही? कागद काढायला आलं तर आमचं काम करणार पोरग आहे ना आमच्या सगळं, तुमच्याकडं ते काम करणारं पोरग आहे, हा। मग ठीक आहे ना। मग तुम्ही आता सांगा की तुम्ही अर्जच नाही केला तर तुम्हाला पगार भेटेल कशी? आता ते अर्ज द्यायलाच आला होता। अर्ज द्यायला आलो, हां, तर तुम्ही आता तुमची सुरुवात झाली, हा। फार उशिरा कळालं तुम्हाला की इथं संजय गांधी, राजीव गांधी किंवा श्रवणबाईच्या पगार भेटतात इतकं? आता मंजूर करून खात होते, आता मंजूर होईना म्हणून आता अवसान होतं हात पाय, हां, तर मंजूर केलं। करून खाल्लं, बर, आता होत नाही, म्हणून आता हे तरी काम करावं म्हणून आलो। तुमच्या गावात सरपंच असतील, कार्यकर्ते असतील, विविध पक्षाचे नेते असतील, आहे ना आमच्या, मग त्या कार्यकर्ता का आहे, तेच आता काम करायचं, ते आहे ना सगळं आमचं, कुठले आहे ते। बरं, अपेक्षा की तुम्हाला पगार भेटावा? हां, पगारीसाठी शेत वगैरे आहेत का तुमच्याकडे काही? नाही नाही, काय शेत फक्त मजुरी करते आपण? मजुरीच आहे। बर, या ठिकाणी या महिलांची अशी मागणी आहे की कमीत कमी आम्हाला लाडक्या बहिणीमध्ये आमचं वय बसत नाही आणि निराधारमध्ये आम्हाला पगार भेटत नाही, म्हणजे पगारचे आम्ही आता फॉर्म टाकतो की ह्या सरकारनं आम्हाला तात्काळ आमची पगार मंजूर करावी, अशीच या ठिकाणी असणाऱ्या, नाव काय म्हणजे तुमचं? या हंसाबाई आडनाव? हंसाबाई राठोडची मागणी। एनडी महाराष्ट्र न्यूज, माजलगाव।